श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026 साठी कुंभ राशीचे राशी भविष्य. मे 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026 मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या घरात असेल. 15 मे पर्यंत सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात भ्रमण करेल, जे शुभ मानले जाते. 15 मे नंतर सूर्य तुमच्या चौथ्या घरात असेल, जे कमजोर फळ देणारे मानले जाते. मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील, ज्यामुळे अशुभ फळ मिळेल. त्यानंतर तो तिसऱ्या घरात स्वराशीत राहील, ज्यामुळे साधारणपणे तुम्हाला चांगले फळ मिळेल. बुध 15 मे पर्यंत तुमच्या तिसऱ्या घरात भ्रमण करेल, जे साधारणपणे फारसे शुभ मानले जात नाही. तसेच सूर्यासोबतच्या त्याच्या स्थितीमुळे बुध तुम्हाला मिश्र फळे देऊ शकतो. दरम्यान 15 मे ते 29 मेच्या दरम्यान बुध तुमच्या चौथ्या घरात भ्रमण करत असल्यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल. 29 मे नंतर बुध तुमच्या 5व्या घरात स्वराशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला अनुकूलता मिळेल. गुरु 5व्या घरात स्वराशीत असेल, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून अनुकूल फळाची अपेक्षा करू शकता. शुक्र 14 मे पर्यंत तुमच्या चतुर्थ घरात स्वराशीत राहील आणि हे तुमच्यासाठी शुभ मानले जाते. यानंतर शुक्र तुमच्या पंचम घरातही प्रवेश करेल, ज्यामुळे अनुकूल परिणाम मिळतील. तसेच शनी आणि राहू केतू अनुकूल असतील अशी अपेक्षा करू नये. त्यामुळे मे 2026 हा महिना तुमच्यासाठी सरासरीपेक्षा चांगला असेल. काही जुने समस्या पुन्हा उद्भवू शकतात, परंतु नवीन समस्या येणार नाहीत. किंबहुना गेल्या महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात तुम्ही अधिक उत्साही असाल आणि अनेक बाबतीत तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्र, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या कर्मभावाचा स्वामी मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात असेल आणि ही स्थिती अनुकूल नाही. विशेषतः नोकरदार व्यक्तींना त्यांच्या सहकाऱ्यांशी अत्यंत नम्र आणि सौजन्यपूर्ण संबंध ठेवावे लागतील. रागाच्या किंवा संतापाच्या भरात वागणे टाळा, कारण यामुळे तुमचे वरिष्ठ नाराज होऊ शकतात आणि तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. म्हणून शांत राहा आणि कोणत्याही समस्या टाळा. व्यवसायाच्या बाबतीत मे महिन्याचा पहिला 15 सूर्य उच्चस्थानी असेल, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. शिवाय या काळात सूर्य आणि बुध याची युती देखील चांगला नफा मिळवून देईल. नोकरदार व्यक्तीने महिनाभर शांत राहिल्यास अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकतात. तसेच 11 मे नंतर परिणाम चांगले असतील. सोप्या भाषेत सांगायचे तर कामाशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु मोठ्या समस्या येणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले, तुमच्या लाभ घराचा स्वामी असलेला गुरु या महिन्यात स्वराशीत असल्यामुळे अनुकूल स्थितीत असेल. परिणामी या महिन्यात तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार चांगली कमाई करू शकाल. जुनी थकीत रक्कम देखील वसूल होऊ शकते. बचतीच्या दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र स्वरूपाचा असेल. तुमच्या द्वितीय घराचा स्वामी असलेला गुरु अनुकूल परिणाम देईल अशी अपेक्षा आहे, परंतु द्वितीय घरात शनीची उपस्थिती तुमच्या आर्थिक जीवनासाठी काहीशी कमजोर असेल. दरम्यान महिन्याच्या पहिल्या 15 विशेषतः 11 मे पर्यंत द्वितीय घरात मंगळाची उपस्थिती काहीशी कमजोर मानली जाईल. तसेच मागील महिन्याच्या तुलनेत तुम्ही या महिन्यात लक्षणीय बचत करू शकाल. परिणामी मे महिना लाभाच्या दृष्टीने खूप चांगला आणि बचतीच्या दृष्टीने सरासरी असेल. जर तुम्ही अनावश्यक खर्च टाळात तर तुमचे बजेट देखील व्यवस्थित राहील. याचे कारण असे की घराचा आणि घटकाचा स्वामी असलेला गुरु आपला अनुकूल प्रभाव बहुतांशी टाकत आहे. त्यामुळे लाभ आणि बचतीच्या बाबतीत तुम्ही गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात खूप चांगली कामगिरी कराल अशी शक्यता आहे. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या लग्न राशीचा स्वामी असलेल्या शनीची स्थिती या महिन्यात अनुकूल मानली जाणार नाही, कारण तो बऱ्याच काळापासून या स्थितीत आहे. राहू आणि केतू पहिल्या ग्रहावर प्रभाव टाकत राहतील आणि त्यामुळे तुम्हाला पूर्वी जाणवत असलेल्या आरोग्याच्या समस्या या महिन्यातही त्रास देऊ शकतात, परंतु त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या काळात कोणतीही नवीन आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. जर एखादी आरोग्य समस्या तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. देवांचा गुरु असलेला गुरुग्रह देखील या बाबतीत तुम्हाला मदत करेल, कारण गुरु आपल्या 9व्या दृष्टीने तुमच्या पहिल्या घरावर दृष्टी टाकत आहे, ज्यामुळे कोणत्याही नवीन समस्या उद्भवण्यापासून रोखल्या जातील, परंतु जुन्या समस्या कमी करण्याचे कामही करेल. 6व्या घरावर कोणताही अशुभ ग्रह प्रभाव टाकत असल्याचे दिसत नाही, परंतु 11 मे नंतर मंगळ तिसऱ्या घरात प्रवेश करेल आणि 6व्या घरावर दृष्टी टाकेल. आरोग्याच्या दृष्टीने हे कमकुवत मानले जाऊ शकते, परंतु त्यामुळे फारशी अडचण येणार नाही, कारण मंगळ तिसऱ्या घरात स्वराशीत असेल आणि अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. आरोग्याचा ग्रह सूर्य देखील महिन्याच्या पहिल्या 15 तुमच्यासाठी अनुकूल राहील. मे 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या आरोग्याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. आरोग्याच्या सध्याच्या समस्या कमी होतील आणि नवीन आरोग्य समस्यांची अपेक्षा नाही, त्यामुळे तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. प्रेम आणि लग्न,
प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी असलेला बुध महिन्याच्या पहिल्या 15 तुम्हाला सरासरी फळ देईल आणि या काळात तो तुमच्या तृतीय स्थानात असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बुधाचे तृतीय स्थानातील गोचर शुभ मानले जात नाही. तसेच सप्तम स्थानाचा स्वामी असलेल्या सूर्यासोबतची त्याची युती ज्यांचे प्रेमविवाह झाले आहेत किंवा जे प्रेमविवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी अनुकूल फळ देऊ शकते. महिन्याच्या पहिल्या 15 बुध प्रेम करण्यासाठी शुभ फळ देईल, तर दुसऱ्या 15 बुध सर्व प्रकारच्या प्रेम संबंधासाठी अनुकूल असेल. तुमच्या प्रेम जीवनात गुरु आणि शुक्र तुमच्या बाजूने असतील, त्यामुळे हा महिना सर्वसाधारणपणे प्रेम जीवनासाठी खूप चांगला असेल. साखरपुडा किंवा विवाहाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी हा महिना अनुकूल असेल. जर तुम्ही विवाहासंबंधी बाबीमध्ये पुढे जाऊ इच्छित असाल तर तुम्ही वडीलधाऱ्यांचा पाठिंबा घेऊ शकता. या बाबतीत तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मे महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी मागील महिन्यापेक्षा चांगले परिणाम घेऊन येईल. तसेच राहू आणि केतू तुमच्या सप्तम स्थानाचा प्रभाव टाकतील. तरीही या महिन्यात ग्रहांचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल दिसत आहेत. परिणामी तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि अनुकूल परिणाम अनुभवायला मिळतील. हा महिना प्रेम संबंधासाठी खूप चांगला असेल. कौटुंबिक जीवन. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात अनुकूल स्थितीत असेल. द्वितीय स्थानातील शनीच्या उपस्थितीमुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु ही उपस्थिती बऱ्याच काळापासून आहे, त्यामुळे 11 मेपर्यंतचा काळ कमजोर असेल. परंतु 11 मे नंतरचा काळ कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतो. द्वितीय स्थानाचा स्वामी शक्तीमुळे तुमच्या घरात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि कुटुंबात काही शुभ घटना देखील घडू शकतात. दरम्यान मे महिन्यात कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुमच्या 4थ्या घरात स्वराशीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल. तुम्ही उपयुक्त सोयीस्कर वस्तू खरेदी करू शकता. महिन्याच्या दुसऱ्या 15 बुधाचे 4थ्या घरातील भ्रमण देखील अशाच अनुकूल परिस्थिती संकेत देते. एकूणच हा महिना कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगला असेल. अशा प्रकारे हा महिना कुटुंब आणि कौटुंबिक जीवन या दोन्हीसाठी अनुकूल दिसत आहे. परंतु महिन्याचा पहिला 15 कौटुंबिक जीवनासाठी थोडा कमजोर असू शकतो. उपाय आहेत: हनुमान चालीसाचा नियमित पाठ करा, सूर्योदयापूर्वी उठा, स्नान वगैरे करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. वाहत्या शुद्ध पाण्यात अखंड 4 नारळ प्रवाहित करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.